गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाली। त्याचा पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने 33 दरवाजे आज सकाळपासून उघडलेले आहे। 13 दरवाजे 1 मीटरनी तर उर्वरित 20 दरवाजे अर्ध्या मीटरनी उघडण्यात आलेल्या बघू शकतो आपण। गोसेखुर्द धरणाच्या या डॅमवर आहोत। मोठ्या प्रमाणात इथून पाण्याचा विसर्ग होतो। 1,77,000 पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होतो आणि हा पाणी पुढे जाऊन चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या नद्यांना प्रवाहित होतो। तिकडे खऱ्या अर्थाने जलमय स्थिती निर्माण होते। विशेषतः पहिल्याच पावसानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी का सोडण्यात येते असा प्रश्न अनेकदा नागरिकांना उपस्थित होतो। धरणाची कॅपॅसिटी 243 दशलक्ष घनमीटरची असताना अजूनही धरणाने साठा पूर्ण केलेला नाही। मात्र येणाऱ्या पावसाच्या दिवसामध्ये धरणाची कॅपॅसिटी मेंटेन राहावी, धरणाची जलपातळी मेंटेन राहावी आणि भविष्यामध्ये भंडारा जिल्ह्याला किंवा कुठल्याही नागरिकांना दुष्काळ म्हणजे पूर परिस्थितीचा सामना करता येऊ नये याकरिता धरण प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेतलेली आहे। जुलै महिन्यामध्ये धरणामध्ये 243 स्थलांक पाण्याचा साठा असतो, मात्र त्यामध्ये अजून 20% साठा कमी आहे। या स्थितीत धरणाची पातळी नियंत्रित राहावी यासाठी धरण प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी येणाऱ्या कालावधीमध्ये नागरिकांना सुविधेची होईल, पूर परिस्थितीचा फटका बसणार नाही, हीच धरण प्रशासनाची आणि भंडारा जिल्हा प्रशासनाची खबरदारी आहे। मात्र असाच जर पाऊस पडत राहिला तर येत्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा पाण्याचा विसर्ग होईल। त्यामुळे नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी असे आवाहन इथे प्रशासनाने केले आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।